आलेलो आहोत आणि हे धम्म आपल्या दारी हा कार्यक्रम करण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण सगळेजण सतत एकमेकाच्या संपर्कात आलो पाहिजे आणि सगळेजण आपण धम्माच्या मार्गावर चाललो पाहिजे। सरांकडून आम्हाला भरपूर असं मार्गदर्शन मिळालं। सरांनी सतत 2 वर्षापासून आमच्या इथं धम्मग्रंथाचं वाचन केलं। पूर्वीच्या काळात तथागत भगवान बुद्धाच्या काळामध्ये म्हणजे वर्षावास चालायचे। वर्षावासाच्या काळामध्ये पावसाळ्याच्या दिवसात धम्माचं ज्ञान एका ठिकाणी राहून घ्यायचे बनतेचे आणि 3 वर्ष वर्षावास संपला की ते मग चारिका करायचे आणि सगळीकडे जाऊन त्या धम्माचा प्रचार प्रसार करायचे। तर मग सरांनी असं ठरवलं की आपण 3 महिने सतत ग्रंथ वाचन केलं बुद्ध आणि त्यांचा धम्म। मग आपण इथंच आता थांबायचं नाही। मग आम्हाला खूप आवड निर्माण झाली ग्रंथामधून। आम्हाला धम्म बऱ्यापैकी सरांनी खूप चांगला सांगितला आणि आम्हाला धम्माची आवड निर्माण झाली। मग सर म्हणले की आपण आता इथं न थांबता आपण दुसरा ग्रंथ वाचायचं चालू करू आणि म्हणजे खूप कमी लोक येत होते विहारामध्ये। मग आमचं म्हणणं असं की लोकांपर्यंत धम्म गेला पाहिजे। आता काय आपल्याकडं भंतेजीची संख्या नाही जास्त आणि कोणतेच भंतेजी आपल्याकडं दारोदारी येऊन बुद्धाच्या काळामध्ये सगळा भारत बुद्धमय होता आणि भंतेजी सगळीकडे फिरून चारिका करून म्हणजे धम्माचं ज्ञान सांगायचे। ज्या घरी भोजनदान घेतलं तिथं धम्माचा उपदेश सांगायचे। तर आपल्या घरी आता तसं कोणीच धम्म सांगायला येत नाही आणि आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांना धम्माचं ज्ञान आहे पण आपण त्याचा कुठंच म्हणजे आचरणात येत नाही ते धम्माचं ज्ञान आपल्या। तर आपण सगळेजण एकत्र आलो तर धम्म आपला वाढेल आणि आपल्याला धम्माचं ज्ञान म्हणजे बऱ्यापैकी होईल। म्हणजे थोडं थोडं का होईना आपण संग्रह करून आपल्या जीवनात म्हणजे चांगला बदल घडवून आणण्यासाठी आपल्या लेकरा बाळाची पिढी येणारी पिढी दारूच्या आहारी न जाणार नाही याकडे लक्ष देणं म्हणजे व्यसनी होणार नाही याकडे लक्ष देणं। त्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायची आहे। म्हणजे घरात आपण मोठे व्यक्ती जे आहोत त्यांनी पंचशिलेचं पालन केलं पाहिजे आणि पंचशिलेप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे आणि हाच एवढा उद्देश आहे या कार्यक्रमाचा। याच्यानंतर सर आपल्याला बोलतील। एवढं बोलून मी थांबते। जय हिंद।